नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. मी सुहास शेटे. आज माझी मुलगी शिवाई यात्रा आपली शिवजयंतीची यात्रा असल्या कारणानं यात्रेमध्ये गेली होती. त्या ठिकाणी कुणीतरी तिला चालता चालता स्प्रे केला तोंडावर आणि त्या ठिकाणी ती थोडी बेशुद्ध अवस्था झाली. तिच्या काळातलं जो 2.5 तोळ्याचं दागिना आणि कानातला स्क्रू खोलून पार ते एक कानातलं काढून घेतलं गेलं. परंतु तिला ते काही नंतर सुधारलं नाही. तिने झाटापट करण्याचा प्रयत्न केला, स्वतः वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात काय तिला यश आलं नाही. पण नंतर ती बेशुद्ध झाली. परंतु ती थोडीशी बोलू शकत होती. तर काही लोकांनी प्रश्न केला, ती फक्त पप्पा पप्पा किंवा सुहास शेटे माझं नाव घेतल्यामुळं त्या ठिकाणी असलेल्या काही लोकांनी माझं नाव प्रचलित असल्यामुळं काढलं आणि मला त्या ठिकाणी फोन केला. काही वेळातच मी ते आणि माझा मुलगा त्या ठिकाणी पोहोचतो. त्या ठिकाणी असणाऱ्या पोलीस लोकांनी थोडंसं सहकार्य केलं आणि तिला त्यानंतर आंबोलीच्या माध्यमातून दवाखान्यामध्ये नेलं. मोकाई सरांकडे नेलं. ती अजून काही सेटल झालेली नाही, परंतु तिला आता घरी घेऊन आलोय. तर साधारण यात्रेमध्ये फिरणाऱ्या सर्व महिला वर्गांना आणि असणाऱ्या माता भगिनींना विनंती आहे की आपण कुठल्या प्रकारचे दागिने घालून किंवा अशा प्रकारे यात्रेचा आनंद घेण्यासाठी जाऊ नका. जसा मानसिक त्रास, आर्थिक त्रास आमच्यासारख्याला झाला तसा तुम्हाला कोणाला होऊ नये अशी या निमित्तानं नम्र विनंती करतो. या निमित्तानं संदीपभाऊ उतरडे, अरुणजी मोरे आपण याची दखल घेतलेली आहे आणि त्या निमित्तानं मी तुमचं पण आभार व्यक्त करतो. तुम्ही घरापर्यंत आला. तुम्ही ज्यावेळेस तिथे गेले, तुम्हाला फोन आला, तिथे काय परिस्थिती होती, तुम्ही काय पाहिलं नेमकी तिथं? तिथं परिस्थिती अशी होती की मुलगी बेशुद्ध थोडी निम्म्या अवस्थेमध्ये होती, परंतु ती पप्पा पप्पा करायची आणि तिचं भीती अशी तिची होती मनामध्ये की मला आता कोणते त्रास करणार आहे. त्यामुळे ती तिच्या हजबंडचं माझं नाव घेत होती आणि त्यानंतर मला काही सुचत नाही, मला काही समजत नाही एवढंच ती म्हणत होती. ती घटना नेमकी कुठं झाली? घटना साधारण डेअरी आश्रमच्या पुढच्या बाजूला आणि गोलप मशरीच्या दरम्यान त्या ठिकाणी ती घडली. त्याच ठिकाणी गर्दीमधनं कुठेतरी तिला ते स्प्रे मारल्यानंतर साईडला ओढलं गेलं आणि ओढलं गेल्यामुळे तीच घटना सगळी या घडल्याचं मला. काय काय चोरीला गेलं? यामुळे तिचं मंगळसूत्र 2.5 तोळ्याचं आणि कानातलं जो 1/2 तोळ्याचं एक होतं, असं 3 तोळ्याचं ऐवज जवळजवळ आपल्या गेल्याचं या ठिकाणी निदर्शनास येतं. तिथे एवढी गर्दी आहे तर प्रत्यक्षदर्शी कोणी तुम्हाला भेटलं का तिथं की त्यांच्या समोर? मला तसं सांगता येणार नाही प्रत्यक्षदर्शी मिळाले की नाहीच, परंतु विषय असा होता की त्या ठिकाणी माझं नाव घेतलं गेलं. प्रचलित नाव असल्या कारणानं मला एक गायकवाड म्हणून ग्रस्त आहे त्यांचा एक फोन आला आणि एक अक्षय हांडे म्हणून माझेच मित्र आहेत त्यांचा फोन आला. त्यामुळं सजगता म्हणून माझा मुलगा आणि मी त्वरित त्या ठिकाणी पोहोचलो आणि बाकीचे नातेवाईक त्या ठिकाणी आल्यामुळे आम्हाला थोडंसं तिला दवाखान्यामध्ये नेण्यासाठी पोलिसांनी पण मदत केली आणि सोपस करतो तिला दवाखान्यात नेण्यात आलं. त्या ठिकाणी तिच्या पायामध्ये भला मोठा काटा होता, तो काढला. काही दगडी बसल्या होत्या झाटापट्टीमध्ये, त्या पण त्या ठिकाणी थोडेसे काढले गेले. घरी आणले. घरी आणले होते ती काही नाही, तसं काही तिला सांगताच येत नाही काही. प्रत्यक्षदर्शींनी काय माहिती दिली? प्रत्यक्षदर्शी फक्त जे गायकवाड आणि हे होते ते मी जाईपर्यंत ते थांबले, परंतु त्यांनी फक्त एवढं सांगितलं का तुमची मुलगी इथं बसली होती आणि ती खूप घाबरलेली आहे, टणटण उडत होती, तुमचं नावाचा ती उल्लेख करायची मध्ये मध्ये. वय किती मुलीचं तुमच्या? साधारण 25 वर्ष तिचं वय. एकटीच गेली होती? ती जाताना त्या ठिकाणी शेजारच्या लोकांवर निघाली होती, परंतु ती लोक पुढे गेल्यामुळे ती नंतर पायी पायी एकटीच गेली होती. तशी मागे राहिली. त्याचा हे करून या चोरट्याने डाव साधला. चोरट्याने डाव साधला तो त्याचा. पोलिसांना काय आव्हान? पोलिसांना हेच आव्हान आहे, यात्रेमध्ये खूप सारी लोक येत आहेत, महिला भगिनी येत आहेत, दागदागिने ते घालतायत, परंतु आता पोलीस त्यांचं काम करतच असणार आहेत. परंतु पोलिसांना विनंती आहे थोडंसं बारीक लक्ष देऊन तुम्ही अशा जे कोणी असन मोटरसायकल हिंडणारे किंवा काही यांच्यावर लक्ष ठेवून त्या ठिकाणी आजूबाजूला अंधारामध्ये किंवा बाजूला कोण जाते येते याच्यावर लक्ष ठेवून या गोष्टी नियंत्रित कराव्यात अशी या निमित्तानं पोलीस प्रशासनाला विनंती असणार आहे.